होर्डिंग्सवर त्यांचा उल्लेख देशाचे चाणक्य असा करण्यात आला. भाजपने ही सगळी होर्डिंग्स लावली. भाजपनं होर्डिंग लावणं ही लाचारीचं टोक आहे. राष्ट्रीय स्तरावर काय चाललं, मुलांची डोकी कशी फुटली, मुलींच्या कपड्यांना कसा हात घातला, याच्याविषयी भाजपवाल्यांना काय ज्ञान आहे का माहिती घेतली आहे का? भ्रष्टाचाराचा पैसा प्रचंड आहे, लुटलेला पैसा आहे, खड्ड्यातला पैसा आहे, होर्डिंग लावताय चमचेगिरीला. अमित शहाना लाज वाटली पाहिजे. पुण्यात येताना संसदेमध्ये तुम्ही येत नाही, मुलांवरील हल्ल्या संदर्भात माफी मागायला तयार नाही आणि माफ करताय. तुम्ही माफी मागा ना आधी. बरं, चाणक्याचा जरा अभ्यास करावा त्यांनी. ते मेन चाणक्य हा, त्यांनी जी शेंडीला गाठ मारली होती ना, हा, त्यांची शेंडी धरून आता कुठे काय होणार आहे ते बघा तुम्ही. कुंभमेळ्याचं आयोजन होतं आहे, नाशिकमध्ये होणार आहे, पण त्या कुंभमेळ्याच्या आयोजनावरून महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये गुंतलेली आहे. छगन भुजबळांनी थेट आरोप केले गिरीश महाजनांवर की कशा प्रकारे जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्या प्रकरणावर हे जबाबदार आहेत, जर सरकार जबाबदार आहे. आणि 4 बळी गेले. आज सामनाचा घेरलेख आपण वाचा. नाशिकमध्ये 4 बळी गेले खड्ड्यात आणि 550 लोक त्या खड्ड्यांमुळे जायबंदी झालेले. कोण जबाबदार? नाशिकमध्ये सत्ता महानगरपालिकेत कोणाची आहे? भाजप आणि मिंध्याची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात खड्ड्यांचं साम्राज्य. असंख्य लोक खड्ड्यांमुळे मरण पावली. काल नांदेडमध्ये 2 घटना घडल्या. छगन भुजबळ जे म्हणतायत की याला जबाबदार कोण, याला जबाबदार भुजबळ पण आहेत ना. सत्तेमध्ये कोण आहेत? तुम्ही सत्तेमध्ये आहात. गिरीश महाजन हे चंपतराय आहेतच बरं का. त्यांची भूमिका चंपतरायची आहे, लुटायचं. आता कुंभमेळ्याच्या दानपेट्या हे लुटणारच आहे, सगळ्यांना माहिती आहे. कुंभमेळ्यातला जो धार्मिक उत्सव आहे हिंदुत्वाचा, ते काय यांना प्रमुख केला आहे देवेंद्र फडणवीसने? 25% गोळा करायला. सगळे ठेकेदार गुजरातचे, हे फक्त 25% घेणार. हे महाराष्ट्राचे चंपतराय आहेत गिरीश महाजन. हे छगन भुजबळ यांची जबाबदारी नाही का? तुम्ही नाशिकचं नेतृत्व करताय, तुम्ही नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेला आहात, मंत्री आहात नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले. मग त्या खड्ड्यांची जबाबदारी गिरीश महाजनला कोणी नाशिकचा नेता मानत नाही, भुजबळांना मानतात. भुजबळांनी काय केलं कॅबिनेटमध्ये? किती आकांडतांडव केलं? टेबलावरती किती वेळा मूठ आपटली आहे नाशिकच्या रस्त्यावर? सांगा, करा ना आंदोलन, आम्ही येतो तुमच्याबरोबर. विकास मंत्री जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार.